मराठा सेवा संघ आणि आपले जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदररित्या पार पडला. आमच्या डोळ्याचे पारणे फिटले आणि आतापर्यंत साहेबांनी जी कामं केली त्याची पोचपावती जणू आम्हाला आज मिळाली. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आम्ही कृतकृत्य झालो असं म्हणायला काही हरकत नाही. सरांचा संघर्ष म्हणजे कळकळीने त्यांनी म्हणजे प्रत्येक प्रश्नाविषयी जाण आहे, प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास आहे त्यांचा आणि प्रत्येक प्रश्नाशी निगडीत म्हणजे समजा धरणाचं काही कामं निगडीत असेल त्याच्याशी गृह खाते, नंतर महसूल खाते, नंतर आपला हरित कोर्टाची भूमिका, हरित लवाद यांच्या सगळ्यांचा रोल असतो आणि त्याच्या परत मंजुरी आणण्यासाठी वरिष्ठ असतात आणि परत मंत्रिमंडळ ह्यांच्या हातात हात घालून अत्यंत जवळकीचे संबंध साहेबांनी तयार केल्यामुळे सगळी कामे त्यांची चुटकीसरशी पार पडत होती. ह्याचा लोकांना खूप फायदा झाला. म्हणजे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक चांगली कामे साहेबांच्या हातून घडली, जसे की जिजाऊ सृष्टीला देणगी असो, जिजाऊ सृष्टीचे काम असो किंवा धरणग्रस्त सुद्धा आज म्हणजे धरणग्रस्त विरुद्ध साहेब असं आपल्याला बऱ्याच वेळा चित्र दिसतं किंवा साहेबांना कधी कधी काही धरणग्रस्त कोंडून मारतात किंवा जीवे मारण्याच्या धमक्या देतात. तर इथे आपल्याला काही धरणग्रस्त आले होते, खूप लांबून 500-600 किलोमीटर लोक आले होते धरणग्रस्त, स्वतः बाधित क्षेत्रातले, ज्यांनी आधी खूप धरणाला विरोध केला पण नंतर त्यांना त्याचा लाभ चांगला मिळाला. ते लोक कसे नंतर म्हणजे फॉर झाले, म्हणजे कुठल्याही भूमिका समजून सांगण्यात साहेबांचा जो हातखंडा आहे, मला वाटतं हा त्यांचा विशेष हातखंडा आहे, तो त्यांना यशाचा मार्ग खुला करून गेला. तुमचं नाव सांगा. माझं नाव वंदना विजय घोगरे, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड छत्रपती संभाजीनगर. आज हा आता कार्यक्रम झाला जो विजय साहेब घोगरे यांचा, त्यांनी जर आपण बघितले त्यांची बैठकी किती खूप सुंदर समाजकार्य केलेले आहे. त्यांनी कुटुंबासोबत इतर म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन ते प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. आपण जी बैठक बघितली तिच्याबद्दल बघा तुम्ही, म्हणजे अक्षरशः त्यांनी पाणी पुरवठ्याचा जिथे जिथे नसल त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे जिथं म्हणजे काही पिकही येत नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी जलसंवर्धन करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केलेलं आहे. जिथे जिथे त्यांची बदली झालेली आहे त्या ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, आपण हे बघतो. आणि त्यांनी म्हणजे समाजासाठी सुद्धा बरंच हे केलं. आपलं जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा इथे त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि भरपूर ठिकाणी त्यांचे असे कार्य आहे की जे आम्ही जास्त सांगू शकत नाही. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्य केलं. त्यांना त्यांच्या मिसेस वंदनाताई यांनी पण खूप साथ दिली त्यांना, कारण काही समाज कार्य करायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ताईंनी पूर्ण घर सांभाळलं आणि साहेबांनी पूर्ण समाज कार्य आणि ड्युटी दोन्ही सांभाळलं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं. साहेबांनी म्हणजे कुठलेही संकट येऊ दे त्याच्यावर खूप मात करायची त्यांना सवय आहे. त्यांनी पड्डीची कोकणातले सगळे होडीवाले बोलवले, तेवढे संपर्क होते. म्हणजे आसपासच्या परिसरातून पांगारीपासून आपलं भाटघर धरणाचा जलाशय होता, त्यातून होडीवाले चांगले ओळखीचे झालेले होते. त्यांना लगेच ताबडतोब संपर्क साधायला लावला, भरपूर होडीवाले बोलवले आणि वाळूच्या गोण्या भरल्या गेल्या, भरपूर गोण्या भरल्या गेल्या आणि त्या गळभरणीच्या मुख्यद्वाराशी त्या गोण्या अशा रीतीने नंतर धरणाचं काम खूप चांगल्या वेगाने त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे एक अधिकारी आणि त्यांना त्याचा खूप अभिमान असायचा. बाकीचं काही सांगायचं नाही मला, बोललं तरी आमच्या अशा धरणाच्याच गोष्टी असायच्या. थोडंसं येणं जाणं घरातून तसं असं तर मला म्हणायचे वंदना, एक अधिकारी त्याला घर भरणी ते पूर्ण धरण बांधणे हा त्याच्या आयुष्यातला म्हणजे खूप दुर्मिळ योगायोग असतो, म्हणजे दुर्मिळ क्षण असतो तो, की तोपर्यंत त्याची बदली झालेली असते किंवा मग ते झपाट्याने काम पूर्ण झाले. दुसरी म्हणजे बाकीचं सगळ्यांनी सांगितलेलं आहे भरपूर, मी काही रिपीट करणार नाही. फक्त मला अजून एक सांगायचं आहे की आत्ताच आपले साळेकर होते, आपले दिलीप देशपांडे वगैरे आणि बाकीचे लोक होते, शिरवली गावचे सरपंच होते हनुमंत शिरवले, तर हे सारखे धरणाचे काम बंद पाडायचे. तर मला काही माहिती नसतं, मी मुलीमध्ये व्यस्त होतोय. पण अशा रीतीने निरादेवगडचा प्रश्न सुटला. त्याच वेळेस मी जरा वेळ मिळायचा थोडासा, म्हणून मी विश्वास पाटलांची कादंबरी वाचायला चालू केली होती. मग तर मला अजिबात मग साहेब बरोबर करतात की नाही, धर्मग्रस्ताची बाजू घ्यायची, साहेबांची बाजू घ्यायची, असं मला खूप एक प्रश्न आहे रे राजाने. नंतर त्या पक्ष सुटले.
नंतर दुसरा एक प्रसंग मला नमूद करा असं वाटतं तो म्हणजे उरमोडी प्रकल्प. पहिल्यांदा साहेब उरमोडीला गेले, 1 वर्ष सातारा इथे राहिले. नंतर दुसऱ्यांदा उरमोडीला बदली झाली तेव्हा 2005ला उरमोडीला त्यांची बदली झाली. आणि उरमोडी उपसा सिंचनद्वारे म्हणजे उपसा सिंचनद्वारे तेथील दुष्काळी भागामध्ये पाणी आणायचं होतं. मग ते काम 2008 साली पूर्ण झालं उपसा सिंचनचं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.